नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तारक मंत्राच्या तीर्थाचे काय महत्व आहे आणि तारक मंत्राचं तीर्थ कशा पद्धतीने तयार करायचं असतं. तर तारक मंत्राचं तीर्थ हे खूप प्रभावशाली आहे. जो कोणी व्यक्ती वारंवार आजारी पडतो, बरेच दिवस झाले त्याचा आजारच कमी होत नाही, म्हणजे त्या त्रासातून त्याला मुक्ती मिळत नाही किंवा शारीरिक त्रास त्याला होतोय, वारंवार काही ना काहीतरी दुखणे सुरू असतात, मन स्थिर नाही, मन अशांत आहे आणि आजारी व्यक्ती आहे. खूप आपण गोळ्या औषध घेतले, पण काही ना काहीतरी आता हे दुखणं थांबलं की दुसरं दुखणं वाढतं. अशा पद्धतीने त्याला त्रास होत आहे. शारीरिक, मानसिक दोन्ही आजारावरती आपल्याला तारक मंत्राच्या तीर्थाचा खूप मोठा उपयोग होतो. प्रचंड असे चमत्कारिक याचे अनुभव भक्तांना मिळालेले आहेत तारक मंत्राच्या तीर्थाने. खूप वर्षापासून आजारी असलेला व्यक्ती संकल्प घेऊन आपण जर ही तीर्थाची सेवा केली तर त्याला 8 दिवसाच्या आतच बरं वाटायला लागतं. तर खूप असे भक्तांचे अनुभव देखील आहेत की त्यांनी तारक मंत्राचं तीर्थ घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना प्रचंड त्याचे अनुभव आले, त्यांना बरं वाटायला लागलं, त्या त्रासामधून त्यांना मुक्ती मिळाली. तर असे चमत्कारिक अनुभव आपल्याला तारक मंत्राच्या तीर्थामुळे मिळतात. तर का? तर तारक मंत्र हे एक प्रकारची स्वामींची शक्ती, स्वामींची ऊर्जा आहे. तारक मंत्र हे कायम आपल्याला मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामींचा उपदेश त्यामधून आपल्याला मिळत असतो, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तारक मंत्रामध्ये खूप अशी ताकद आहे. तारक मंत्राचं जे आपण तीर्थ तयार करतो, तर कोणत्याही मोठ्या रोगातून, कोणत्याही मोठ्या आजारातून आपल्याला सहज बाहेर काढता येण्यासारखं हे तीर्थ आहे. सहज स्वामी आपल्याला यामधून बाहेर काढतात. फक्त या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि जी सेवा आपण करणार आहोत तर ती मनापासून स्वामीवर विश्वास ठेवून ही सेवा केली पाहिजे. तर सर्वात आधी आपण बघूया की तारक मंत्राचे तीर्थ कशा पद्धतीने आपण तयार करायचं. तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे, अशा प्रकारे एक पेला घ्या, जेणेकरून त्याचं तोंड असं वरती रुंद असलं पाहिजे. अशा प्रकारे एक पेला घ्यायचा, त्यामध्ये पाणी घाला. जेवढं तुम्हाला तीर्थ हवं असेल एक ग्लासभर त्यामध्ये पाणी घालायचं. एक अगरबत्ती तुम्ही लावून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवायचे आहे की जेणेकरून जे आपण ग्लास ठेवलेला आहे किंवा पेला ठेवलेला आहे तर त्यामध्ये ते तीर्थ पडलं पाहिजे. अशा विभूती पडली पाहिजे. ही जी अगरबत्तीची प्लेट आहे ती अशा पद्धतीने मी इथे लावली. आता मी इथे ठेवलेली आहे. थोडीशी जरी आपण काही ना काहीतरी ऍडजस्ट करून ना या अगरबत्तीला बरोबर हे विभूती या पाण्यामध्ये पडली पाहिजे. आता हे बरोबर विभूती पडली तर ही पाण्यात पडते बघा. त्यामुळे मी म्हणते जे काही आपण ग्लास पेला वगैरे घेणार आहे ते थोडस पसरट, त्याचं तोंड ना पसरट असायला पाहिजे. विभूती पडली तर बरोबर खाली पडली पाहिजे. अशा पद्धतीने अगरबत्ती लावून घ्यायची आहे. एक पेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींच्या समोर बसायचं आहे. फुले वगैरे अर्पण करायची, दिवा लावायचा, अगरबत्ती एक लावायची आणि ही जी अगरबत्ती आपण लावतोय ती बरोबर पाण्यामध्ये पडली पाहिजे. आता तुम्ही बघताय त्यामुळे मी तुम्हाला ते करून दाखवते की कशा पद्धतीने आपण ऍडजस्ट करून अगरबत्ती ठेवायची की जेणेकरून ते विभूती त्या पाण्यात पडली पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर आपण खाली पडलेली विभूती त्या परत पाण्यामध्ये टाकणार असं करू नका. या पेल्यातच ती विभूती पडली पाहिजे. आता काय करायचं, तारक मंत्र, तारक मंत्राचा संकल्प घ्यायचा. तुम्ही किती वेळा म्हणणार आहात, 11 वेळा किंवा 21 वेळा, कमीत कमी 11 वेळा तरी तुम्ही तारक मंत्र म्हटलं पाहिजे. जास्तीत जास्त 21 वेळा, 51 वेळा तुम्ही म्हणू शकता. कमीत कमी 11 वेळा तरी तारक मंत्र म्हटलं पाहिजे. संकल्प घ्यायचा सर्वात आधी आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं. आपण 11 वेळा तारक मंत्र जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपोआप ही अगरबत्तीची विभूती त्या पाण्यामध्ये पडत असते. तर तेव्हा हे तारक मंत्राचे तीर्थ आपलं तयार होतं. तर खूप म्हणजे खूप पॉवरफुल आणि शक्तिशाली असं हे तीर्थ तयार होतं बघा. याने बरेच आपले आजार दूर होतात. खूप प्रभावी, खूप ताकद आहे या तीर्थामध्ये, कारण की यामध्ये तारक मंत्राची शक्ती एकवटलेली असते. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. पण काही याचे नियम आहेत. तारक मंत्राची सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. कोणतीही सेवा करत असताना संकल्प घेतल्याशिवाय सेवा करायची नाही. संकल्प घेतला, संकल्प घेतल्यानंतर एक तुम्हाला वेळ ठरवायची आहे. पूजा मांडणी करा किंवा काही करा असं काहीच नाही. आपल्या देवारात बसायचं आणि सेवेला सुरुवात करायची. एकच वेळ निवडायची. सकाळी, संध्याकाळी, दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही सेवा थांबवायची आहे. त्यानंतर कधीही तुम्ही करू शकता. 2ला, 3ला,
कधीही सेवा करू शकता. नॉनव्हेज खायचं नाही. ही जर सेवा तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं. जरी जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही हे तीर्थ देणार असाल तर त्याने परान्न बंद करायचं. आणि तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर स्वतः पण परान्न बंद करायचं. आता घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती आहे, त्याला बसून स्वतःही सेवा करणं जमत नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता. आई, बहीण, भाऊ, वडील, बायको, नवरा, कोणीही ही सेवा आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी करू शकता आणि ते तीर्थ त्यांना तुम्ही देऊ शकता. ज्या व्यक्तीला त्रास होते त्यांनाच केलं पाहिजे असं काही नाही. खूपच त्यांना त्रास होते, ते म्हणजे आतुरणातच आहेत, त्यांना बसणं शक्य नाही, तर आपण ही सेवा करायची मनोभावे स्वामींच्या चरणी आणि हे तीर्थ त्यांना द्यायचं. फक्त आजारी व्यक्तींच्यासाठीच ही सेवा आहे का? तर नाही. ज्यांना कुणाला ज्यांची मनस्थिती पूर्णपणे खचून गेलेली आहे, ज्यांचं मन शांत नाही, खूप मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात, गोंधळल्यासारखं वाटतं, खूप त्रास होतो, तर त्यांनी देखील अशा प्रकारे तीर्थ करून जर तुम्ही घेतला तर तुम्हाला खूप शांती मिळते, मनाला समाधान वाटतं आणि आहे त्यामध्येच तुम्हाला खूप आनंद मिळेल. मन पूर्णपणे तुमचं शांत होऊन जाईल या तीर्थामुळे. आपण जेव्हा स्वतः करतो ना, तेव्हाच आपल्याला अनुभव यायला लागतात. कोणीतरी दुसरं सांगते म्हणून आपण करतोय तर नाही. जे आपण सेवा करतोय मनापासून केल्यावरच आपल्याला त्याचे अनुभव येतात आणि या तीर्थाचे तुम्हाला 100% अनुभव येणारच. पण वेळ एकच निवडायची आहे तुम्हाला, त्या वेळेतच तुम्हाला बसायचं आहे. घरामध्ये सेवा करत असताना शांतता ठेवायची आहे. तुमची चिडचिड होत असेल, मनाला शांती नसेल तर हे खूप प्रभावी असं तीर्थ आहे बघा तुमच्यासाठी. एक वेळा नक्की अशा प्रकारे तुम्ही हे तीर्थ करून बघा तयार. आता हे तुम्ही बघितलंय बरोबर, ते विभूती, अगरबत्तीची विभूती या पाण्यामध्ये पडलेली आहे. आता तुम्हाला ती दिसतच असेल, हे बघा यामध्ये दिसते. तर अशा प्रकारे ती विभूती पडत जाते ग्लासमध्ये, जे पाणी आहे आपलं त्यामध्ये पडत जाते. तर हेच तारक मंत्राचं खूप प्रभावशाली पॉवरफुल असं तीर्थ स्वामींचं तयार होतं यामध्ये. खूप पॉवरफुल असं. तुम्ही परीक्षेला जाणार आहात, तुम्हाला भीती वाटते, तरी देखील तुम्ही हे तीर्थ घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे संकल्प घ्यायचा आणि विभूती खाली पडली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आणि तारक मंत्राला सुरुवात करायची. परीक्षेसाठी जाणार आहात, कुठल्या कामासाठी जाणार आहात तर हे तीर्थ घेऊन तुम्ही जाऊ शकता. तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तारक मंत्राचा तीर्थ तयार करण्यासाठी. तर तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपण तारक मंत्राचं तीर्थ करतोय. तुम्हालाही काही त्रास असेल, आजारी आहात, खूप त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, तर हे तीर्थ नक्की तुम्ही करून घ्या. करून तुम्ही स्वतः प्या आणि घरातल्या व्यक्तींना देखील तुम्ही हे तीर्थ दिलं तरी खूप चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हे तारक मंत्राचं तीर्थ तयार करू शकता तुम्ही आणि आपल्या प्रत्येक आजारावर मानसिक आणि शारीरिक खूप प्रभावी असं हे तीर्थ ठरतं. तर नक्की तुम्ही ही सेवा करून बघा. भरपूर तुम्हाला याचे फायदे आणि अनुभव देखील येतील. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.